स्टार ट्रेडर्स. मी तुमचा मित्र प्रशांत रेबे. तुमचं सर्वांचं स्नायपर ट्रेडर्स या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी 2-3 दिवस गेले सुट्टीवर होतो, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकलो नाही माझ्या ट्रेडचा. तर मी माझ्या काही व्हिडिओज मध्ये मेन्शन केलं होतं की मी आयशा मोटरमध्ये एक बाय साईडचा ट्रेड प्लेस केलेला आहे. ठीक आहे. तर या आपण तो ट्रेड ट्रेड डिस्कस करू की त्या ट्रेड मध्ये माझं प्रॉफिट, माझी सायकोलॉजी, माझा लॉस किती चालू होता, प्रॉफिट किती झालं, किंवा मी होल्ड केला का मी एक्झिट केला, काय सायकोलॉजी होती ट्रेडच्या बॅक साईडला, तर ते आपण अंडरस्टँड करू. तर पहिल्यांदा हा ट्रेड ह्या पॉइंटला घेण्यामागे एक रिझन होतं की हा एक डिमांड झोन होता, कारण एक सपोर्ट पण होता. जस्ट एक मुवमेंट, इथून एक मुवमेंट आली होती की इथे एक रिटेस्ट केला, देन त्याच्यानंतर आयशा मोटर आयशा मोटरने ऑल टाइम हाय प्रोव्हाइड केला. ठीक आहे. सो मी ह्या मुवमेंट मधून एक अशी स्पाइक एक एक्सपेक्ट करत होतो, ही जी हॅमर झाल्या ना, अशी स्पाइक एक एक्सपेक्ट करत होतो, कारण मार्केटमध्ये सायकोलॉजी काय चालू आहे, ही हॅमर झाली, ह्या पॉइंटला रिटेलर्स एंटर होणार, त्यांचे एसएल खायला परत इन्स्टिट्यूशन, रिटेलर असेल छोटे इन्स्टिट्यूशन असते, पण त्यांचा एसएल तो खाणार. सेकंड टाइमला पण हॅमर झाली, सेकंड टाइमला पण त्यांचा एसएल खाल्ला. तर मी ह्या सायकोलॉजी मध्ये एंटर झालो की यस, थर्ड टाइमला एक शार्प मुवमेंट चांगली देणार. तर ते ह्या सायकोलॉजी बेसिस प्लस हा डे एक सपोर्ट झोन होता, त्या बेसिस वरती मी एंटर झालो. बट 1 अवरला जर तुम्ही बघितलं तर सप्लाय खूप स्ट्रॉंग झाला होता. हा जो जर समजा बघितला तुम्ही, हा एक त्याने त्याचा सपोर्ट झोन तोडून खाली क्लोजिंग दिली होती. दिस इज व्हेरी म्हणजे खूप स्ट्रॉंग झाला होता. मी एक्सपेक्ट करत होते की ही जी कॅन्डल झाली ही हॅमर इथे न होता, ही कॅन्डल म्हणजे ही रेड कॅन्डल इथे टच होऊन इमिजिएटली रिकव्हर झाली असती ना, सो माझा टार्गेट पण हिट झालं असतं आणि माझं ट्रेड पण त्याच दिवशी क्लोज झालं असतं. बट सेकंड कॅन्डल ज्यावेळी हॅमर झाली, देन आय सस्पेक्ट दॅट की डेफिनेटली मार्केट परत एसएल खायला येणार आहे. रिझन काय आहे, कारण जर समजा एवढ्या स्ट्रॉंग मार्केटमध्ये अशी हॅमर तयार होते, प्लस आणि सो व्हेरी हाय चान्सेस असतात की मे बी मार्केटमध्ये काही निगेटिव्ह गोष्टी पण असतील. ठीक आहे. सो मी ऑलरेडी ह्या कॅन्डल मध्ये एंटर झालो होतो, ह्या रेड कॅन्डल मध्येच एंटर झालो होतो, जवळपास 7,200.50 ह्या व्हॅल्यूला. 200.50, हा मी तुम्हाला माझं ट्रेड ही पण दाखवेन की एक्झॅक्टली मी कुठे एंटर झालो होतो, कोणत्या प्राइसला. तर खूप म्हणजे रिस्की ट्रेड होता. ठीक आहे. आणि मी खूप हाय प्राइसला एंटर झालो होतो, कारण ही कॅन्डल रेड कॅन्डल होते, त्याच्यानंतर मला अंदाज आला की नाही, दिस इज रिस्की ट्रेड. आणि सो अशी सायकोलॉजी ऑफिसमध्ये असल्यानंतर होत राहते. बट ही जी रेड कॅन्डल दिसते तुम्हाला, ही दुसऱ्या दिवशी ज्यावेळी गॅपडाऊन झालं. ठीक आहे. गॅपडाऊन झाल्यानंतर ऑब्विस होतं की खालच्या डिमांड झोन मधनं तरी प्राइस वरती येणारच. ठीक आहे. पण झालं काय, प्राइस वरतून आली, फक्त 20 पॉईंटने माझं टार्गेट हुकलं. हे माझं टार्गेट टार्गेट होतं. जर समजा मी इथे ही जी काय, हे मी ह्या पॉइंटला डिलीट मारतो. सो हे माझं टार्गेट होतं 7,236 ला. ठीक आहे. बट 20 पॉइंटने फक्त माझं टार्गेट हुकलं. ठीक आहे. जेव्हा नंतर ही रेड कॅन्डल क्लोज झाली, सो डेफिनेटली सायकोलॉजी अशी होऊन जाते की यार, एक हॅमर तयार झाले आणि खरंच खूप रिस्की ट्रेड होते, आणि जवळपास मला इथे 22,000 रुपये लॉस चालू होता. सो हा 2% माझ्या कॅपिटलच्या अराउंड होतं ते 20-22 हजार. ठीक आहे. मी दिवसाला 3% लॉस कन्सिडर करतो माझं कॅपिटलचा. बट हा, दिस इज ओके. तर मी काम राहिलो आणि ही ज्यावेळी कॅन्डल झाली माझी. ठीक आहे. ही कॅन्डल झाल्यानंतर म्हणजे त्याच दिवशी झाली हं. ही कॅन्डल झाल्यानंतर मी कन्फर्म झालो की येस, मार्केटमध्ये एक मुवमेंट येणार आहे. कारण मार्केटमध्ये अजून एक सायकोलॉजी, जेव्हा एक लेवल ब्रेक केलेली असते एका झोनने, ठीक आहे, त्या झोनला रिटेस्ट करण्यासाठी मार्केट परत जातं. तिथल्या ऑर्डर्स घेण्यासाठी परत जातं मार्केट. ठीक आहे. एक बुलिश मोमेंटम क्रिएट परत करतं, जेणेकरून अजून रिटेलर्स बाय साईडला उतरावे आणि सेल साईडला पण जे उतरले असते त्यांचे एसएल खाण्यासाठी. ठीक आहे. तर ह्या लेवलला परत मार्केट जाणार हे तर कन्फर्म होतं. बट त्याने काय केलं की त्याच्या खालच्या लेवलचा डिमांड झोन होता, त्याला हिट करून मार्केटनं अपसाइड मुवमेंट दिली, आणि देन की माझं प्रॉफिट झालं या पॉइंटला. बट हे, दिस इज द एक्सपिरियन्स. हे 4 वर्षात मी जे अंडरस्टँड केले त्याच्यामुळे मी हा ट्रेड होल्ड करू शकलो. बट माझं सजेशन जे बिगिनर्स आहेत, जे आता जस्ट ट्रेडिंगला सुरुवात केलेले आहेत, त्यांच्यासाठी हेच असेल की तुम्ही एसएल घ्या. 1%, 2% असेल तर तुम्ही एसएल घ्या, वाटल्यास परत री एंटर करा, बट एसएल हा घ्या.
बिकॉज जर समजा तुमचं कॅपिटल जर समजा तुमचं राहिलं तरच आपण ट्रेड करू शकणार नाही. एसएल इज इम्पॉर्टंट. एसएल पर्यंत जर आला तर एसएल घ्या, आणि जर समजा वर घेत जात असेल तर आपण एसएल ट्रेल करू शकतो. बट दिस इज मी काय केलं, मी होल्ड केलं. सो मला एक आयडिया होती की ऍटलीस्ट एक 100-150 पॉईंटची मुवमेंट केली, मी एक जवळपास 95-98 समथिंग अराउंड पॉईंट्स कॅप्चर केले ह्याच्यामध्ये. सो जवळपास माझं 14,000चं एक माझं प्रॉफिट झालं या पॉइंटला. मी तुम्हाला माझं धन सांगून दाखवतो. सो दिस इज माय मंथली ट्रेडिंग जर्नी. सो अराउंड माझं ह्या महिन्यात 1,800चा लॉस, 1,000चा लॉस, 600चा लॉस. हे ऑफिस टाइम मध्ये ट्रेड केल्यामुळे असं असतं बघा. प्रॉपर लॉस आणि प्रॉपर टार्गेट घेताच येत नाही मला. मीटिंग मध्ये जावं लागतं. बट डेफिनेटली लाईक मी एक एमटीएफ सॉरी मार्जिनल ट्रेड घेतला होता पोझिशनल. त्यामुळे मी होल्ड करू शकलो. अदरवाईज हा बघा, हा माझा तो आयशा मोटरचा आहे, 22 तारखेला. ओके, म्हणजे मी एक्झिट केलेला ऍक्च्युली, आणि एंट्री माझी इथे ह्या लेवलला झालेली आहे 20 तारखेला. ह्या लेवलला माझी आयशा मोटरमध्ये एंट्री आहे, तुम्ही बघितलं असेल तर. 7,200.50 ला एंट्री आहे माझी एमटेप ला, 150 क्वांटिटी. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आजची सायकोलॉजी, म्हणजे एक्झॅक्टली आयशा मोटर या ट्रेड मध्ये मी काय सायकोलॉजी यूज केली ती, का होल्ड ट्रेड केला होता, डिमांड झोन कोणता होता, सप्लाय झोन कोणता होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी अजून माझे जे काही ट्रेड्स मी इन फ्युचर जे करणार आहे, सेम फॉर्मॅट मध्ये मी व्हिडिओ आणेन. आणि जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असतील की इन मोर इन्फॉर्मेटिव्ह अजून काही कंटेंट ऍड पाहिजे, किंवा काही माझ्याकडनं मिस्टेक होते, तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. सो आय कॅन इम्प्रूव्ह इट इन माय नेक्स्ट फ्युचर व्हिडिओज. सो प्लीज लाईक, शेअर